टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, तर ओबीसींना धक्का न लावता आरक्षण दिलं। भुजबळांनी कॅबिनेटमध्ये चर्चा करावी, तर नाही ऐकलं तर भूमिका घ्यावी, शिरसाट यांचा भुजबळांना सल्ला। सगळे सोयरे कुणबी समाजात शोधता, पण नाव मात्र मराठा आरक्षण। मराठा आरक्षण कुणबी नोंदीवरून निलेश राणे यांचा जोरदार हल्लाबोल। विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक। आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी बोलावली बैठक। मनोज जरांगेंनी ओबीसी आरक्षणावर बोलू नये। जरांगेंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं। आपण आता थेट कोर्टातच भेटू, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं जरांगेंना आव्हान। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या याचिकेवरती विधिमंडळात सुनावणीला सुरुवात। 15 तारखेपर्यंत निकाल देण्याचे राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। पीक विम्याच्या मुद्द्यावरून वाशिममध्ये ठाकरे गट आक्रमक। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडलं। ठाकरे गटानं कोल्हापुरात मराठा आरक्षणाचा सर्व्हे बंद पाडला, तर सर्व्हेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर आक्षेप घेत सर्व्हे बंद पाडला। सोलापुरात खासगी कर्मचाऱ्याकडून मराठा सर्वेक्षणाचं काम, माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी हा संपूर्ण प्रकार आणला उघडकीस, तर कर्मचाऱ्यावर तातडीनं कारवाई करण्याची जाधवांची मागणी। मराठवाड्यात केवळ 32,091 कुणबी नोंदी आढळल्या। सर्वाधिक 35,57,000 नोंदी विदर्भात सापडल्या। पुण्यात आज राज्य मागासवर्ग आयोगाची ऑनलाईन बैठक। मराठा सर्वेक्षणातील अडचणींसंदर्भात बैठकीत चर्चा होणार। महाराष्ट्रात बिहारसारखी जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे यांची मागणी। भिवंडीत शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा मनसेत पक्षप्रवेश। राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। महाविकास आघाडीत जागा वाटपावरती एकमत नाही, तर राज्यात काँग्रेस वबळावरती लढली तर अर्ध्या ठिकाणी डिपॉझिट जप्त होईल, वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं विधान। दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी किडन्या रक्त काढलं विक्रीला। शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। ठाकरे गटाची आजपासून मुक्त संवाद यात्रा। 17 लोकसभा आणि 31 विधानसभा मतदारसंघातून यात्रा निघणार। उद्धव ठाकरे 3 ते 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावरती। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार, तर उद्धव ठाकरे कोकणात सभा देखील घेणार। मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून ओबीसी घटक नाराज, तर शिवसेनेतील इंदापूर शहराध्यक्ष अशोक देवकर यांचा तडकाफडकी राजीनामा। लोकसभेसाठी पुणे भाजपचे बूथ चलो अभियान। मतदारसंघातील 2010 बूथवर पोहोचण्याचं भाजपचं लक्ष्य, तर 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीमध्ये अभियान राबवणार। पुढील 3 वर्षात अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन वर जाण्याचा अंदाज। देशाचा जीडीपी 7% राहण्याचा विश्वास, तर बजेटच्याच पार्श्वभूमीवरती अर्थ मंत्रालयाकडून टिप्पणी जाहीर। मुंबई महानगरपालिकेचा 2024-25चा अर्थसंकल्प येत्या आठवड्याभरात मांडला जाणार, तर अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचं लक्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।